हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एका गोवन रेसिपीवर. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गोव्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये मासे हे खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे मी माझ्या आजच्या पहिल्या रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गोवन प्रॉन्स करी. गोव्यामध्ये प्रॉन्स करीला सुंगटाचे हुमण किंवा सुंगटाची कोडी असं म्हटलं जातं. सुंगटा म्हणजे प्रॉन्स कोळंबी आणि हुमण म्हणजे करी. ही प्रॉन्स करी बनवायला अगदी सोपी आणि चवीला पण तेवढीच रुचकर आहे. तर चला बघूया ही गोवन प्रॉन्स करी कशी बनवली जाते. सर्वप्रथम आपण प्रॉन्स साफ करून घेऊया. तुम्हाला मी इथे दाखवते की मी कशाप्रकारे प्रॉन्स साफ करते. पहिला आपण डोकं कट करून घेऊया. नंतर कैचीचं एक टोक कोळंबीच्या मध्ये घालून आपण त्याला चीर देऊया. आता तुम्ही बघा की कोळंबीचं बाहेरचं कवर सहजपणे निघत आहे आणि त्याचबरोबर कोळंबीच्या आतला जो काळा धागा असतो तो पण निघाला आहे. मी अशा प्रकारे कोळंबी साफ करते आणि त्यामुळे आता मला कोळंबी साफ करणं हे कटकटीचं काम वाटत नाही, एकदम सोपं काम वाटतं. यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची कोळंबी घेऊन मी दाखवणार आहे की कशाप्रकारे कोळंबी साफ करावी. तर फ्रेंड्स, आता इथे मी 200 ग्राम प्रॉन्स घेतले आहे. ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मीठ लावून मॅरिनेशनसाठी ठेवून दिलेत. तोपर्यंत आपण प्रॉन्स करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करून घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ओला नारळ, 2 चमचे धने, अर्धा चमचा मिरी, एक चिंचेचा गोळा, 10 ते 12 लाल मिरच्या, या गोव्यातल्या मिरच्या आहेत गावठी, 1 चमचा हळद, फोडणीसाठी मिरची आणि कांदा. आता आपण कांदा आणि मिरची सोडून बाकीचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण मसाला वाटून घेऊया. हे बघा, छान असा आपला मसाला वाटून झाला आहे. आता आपण कढई गरम करत ठेवूया. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की आपण कांदा घालूया. कांदा चांगला मऊसर झाला पाहिजे. आता आपण प्रॉन्स घालून चांगले फ्राय करून घेऊया. मिरची घालूया. प्रॉन्स छान असे गुलाबी लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेऊया आणि एकदा छानपैकी ढवळून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. परत एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. फ्रेंड्स, मला माफ करा, इथे तुम्हाला व्हिडिओ थोडा ब्लर झालेला दिसेल. हे बघा, कोळंबीला आता खूप छान अशी उकळी आली आहे. आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करूया. आपली गरमागरम गोवन प्रॉन्स करी तयार झाली आहे. कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही गोवन प्रॉन्स करी कशी वाटली. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, खुश राहा आणि आपल्या कोकणची काळजी घ्या. धन्यवाद.